नमस्कार माझ्या तरुण भारतातील तरुण पिढींनो. माझं नाव आकाश. मी चाकणमध्ये चाकण पुणे इथे राहतो. ॲक्च्युली व्हिडिओ बनवण्यामागचं एक रिझन असं आहे की ह्या ऑनलाईनच्या माध्यमातूनच व्हिडिओ हा जास्तीत जास्त फॉरवर्ड होतो किंवा जास्तीत जास्त पसरतो असं मला माहीत आहे. कारण मी पण व्हिडिओ बघतो यूट्यूबचे वगैरे. त्यासाठीच हा एक बनवण्याचा किंवा प्रयत्न करण्याचा माझा एक प्रयास असेल. तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरीब जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे. कारण हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच बनवत आहे. हां, कारण का आपल्या भारतातील खूप असे गरीब जनता आहे. तर त्यातल्या महाराष्ट्रातील पुणे येथील जनतेसाठी माझा एक छोटासा प्रयोग असेल. पुणे तिथे काय होणे म्हटलं जातं ना, तर तसंच एक आपल्या पुण्यातील एक संस्था आहे, सामाजिक संस्था आहे. तिचं नाव काय होतं ना, ईशान्य फाउंडेशन ही एक संस्था आहे, जे होतकरू, गरीब, अत्यंत थर्ड क्लास म्हटलं जातं ना त्यांना, सेकंड क्लास, थर्ड क्लास ही कॅटेगरी असते ना श्रीमंतांचे, तर त्या थर्ड क्लासच्या कॅटेगरीतील लोकांसाठी ही एक संस्था चालवली जाते. तर ही संस्था अशी आहे की तुम्हाला कोणतीही टेस्ट जर करायची असेल तर ती टेस्ट अत्यंत कमी फीमध्ये ते टेस्ट करतात. फॉर एक्झाम्पल आता माझी एक टेस्ट केलेली आहे, विडॉल टेस्ट वगैरे म्हणतात. डेंग्यूची टेस्ट, मलेरिया टेस्ट, टायफॉईड टेस्ट असे वेगवेगळ्या ब्लड टेस्टिंग वगैरे केले जातात. डॉक्टर आपल्याला सांगतात हे टेस्ट करा. आपलं टायफॉईडचे वगैरे डेंग्यूची 7 पसरलेले आहे. तर प्रॉब्लेम असा आहे की तुम्हाला जर कमीत कमी फीजमध्ये तुम्हाला जर त्या टेस्ट करायच्या असेल तर त्या टेस्ट ते ईशान्य फाउंडेशन विमाननगरला आहे ते लोकेशन. मी लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो, ते तुम्ही चेक करा. तर तिथं जावा. तिथं तुम्हाला अत्यंत 20 रुपयामध्ये एक टेस्ट केली जाते. फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला विडाल टेस्ट आहे ती 20 रुपयामध्ये केली जाते. डेंग्यूची टेस्ट कोणती आहे ती 20 रुपयामध्ये केलं. CRP टेस्ट 20 रुपयामध्ये. ब्लड चेकिंग वगैरे सगळं जे काही टेस्ट आहेत की ज्यांच्या क्रायटेरियामध्ये बसतात ते एक 20 रुपये. आता 20 रुपयामध्ये तुम्ही मला सांगा कुठले टेस्ट केल्या जातात का? माझा मार्केटिंग करण्याचा काही उद्देश नाही. मी मगाशीच तुम्हाला बोललेलो आहे थोड्या वेळापूर्वी की हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरीब जनतेपर्यंत पोचवा. कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप फायदेशीर आहे. खूप होतकरू विद्यार्थी आहेत रे, MIDCमध्ये जॉब करतात. आपल्या डिलिव्हरी लेडीज पण काम करते रे, तसेच घेऊन बांधकामात जातात. असं गरीब जनतेसाठी व्हिडिओ आहे माझ्या. कॉन्ट्रॅक्टमध्ये जॉब करतात त्यांच्यासाठी आहे. फुटपाथवर राहणाऱ्या भिकारी लोकांसाठी आहे. जे रोजीरोटीसाठी कमवतात ना त्यांच्यासाठी आहे. तर ज्यावेळेस त्यांच्यावर टेस्टची पाळी येते ना त्यावेळेस त्यांचं ते जे दुःख आहे ना ते त्यांनाच माहीत असतं रे. स्वतः मी त्या कंडिशनमधून आलेलो आहे. ऊसतोड कामगार असतील त्यांना सांगा. जे गरीब आहेत ना त्यांच्यापर्यंत व्हिडिओ हा पोचवा. माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. मी तिथं गेल्यानंतर त्या ईशान्य फाउंडेशन या संस्थेमध्ये गेल्यानंतर तो रिसेप्शनिस्ट मला असं बोलला की इथं गोरगरीब जनतेसाठी हा एक फाउंडेशन उभारली गेलेली आहे. पण ॲक्च्युली असा प्रॉब्लेम आहे की ह्या गोरगरीब जनतेपर्यंत हे संस्था जे काय कार्यरत आहे ना ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेलंच नाही. हे गोरगरीब जनतेसाठी बनवलेलं आहे, पण गोरगरीब जनताच इथं येत नाहीत. इथं येतात तरुण पिढी येतात, इथं येतात ह्या विमाननगरमधील श्रीमंत लोक येतात. जे की इथं मणका दुखणे, खांदा दुखणे ते येतात. ते एक्सरे वगैरे काढतात. त्याच्या अशा नॉर्मल टेस्ट ते करून जातात. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की त्यांच्यापर्यंत हा मेसेज गेलेला नाही आहे. मी त्याला बोललं त्यासाठी काय करावं लागेल सांगितलं पाहिजे मला. आणि ऐका, ते गरीब ते खूप आल्यानंतर खूप काही विचारतात तुम्हाला. राहता कुठे, पगार किती आहे, घरातील किती फॅमिली मेंबर, काय आहे, घरात जबाबदारी तुमच्यावरच का, एवढं तुम्हाला प्रश्न विचारतात का? की त्या संस्थेचं उद्दिष्ट ते आहे की बाबा त्यांना विचारपूस केली पाहिजे. घरातील करता कोण आहे, काय कोण आहे, तो किती गरीब आहे, किती खालच्या पातळीवर तो आहे आणि किती कंडिशनमधून तो जातो ना हे त्यांना फक्त माहिती, त्यांना डाटा ठेवायचा असतो. तर तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे, हा व्हिडिओ जास्तीत जास्त गोरगरिबांपर्यंत पोचवा. तुम्ही लाईक सबस्क्राईब नाही केलं तरी काय प्रॉब्लेम नाही, काय घंटा फरक पडत नाही. कारण मी ते यूट्यूबर नाहीच ॲक्च्युली. माझा फक्त बनवण्याचा एक प्रयास असा आहे की हा फक्त गृहिणींना पाठवा, घरातील हाऊसवाईफ यांना पाठवा, जी की डिलिव्हरी लेडीज असतात ना त्यांच्यासाठी तर खूप पत्रे प्रत्येक महिन्यांना प्रत्येक आठवड्यातून त्यांना ते टेस्ट करावं लागते. त्यांच्यासाठी पाठवा. लेबर कामगार असतात ते चाकण MIDCमध्ये तर भरपूर लेबर कामगार, त्यांच्यापाशी हा व्हिडिओपर्यंत पोचवा. कसा पण पोचवा, पण पोचवा. माझी एवढीच कळकळीची विनंती आहे तुम्हाला. तुम्ही सबस्क्राईब नका करू, लाईक नका करू. फक्त आवडला ना तुम्हाला, फक्त हे माझी ईशान्य फाउंडेशन ही संस्था फक्त त्यांच्यापर्यंत गेलेली पाहिजे. मला विमाननगरला आहे, मी डिस्क्रिप्शन खाली टाकतो. त्याचं लोकेशन पण पाठवतो तुम्हाला.
एवढं बोलून थांबतो. धन्यवाद. थँक्यू. आपण या पृथ्वी तलावावर आलो तर आपण या भारतात जन्मलो, त्यामुळे आपण या भारताचं काहीतरी देणं लागतो. त्या निमित्ताने मी हा एक छोटासा प्रयास केलेला आहे. आपल्या भारतामध्ये अशी एक टेंडन्सी निर्माण झालेली आहे, स्वतःच खायचं, पोट भरून खायचं, कोणाला द्यायचं नाही आहे. पण लक्षात ठेवा, अशा कितीतरी संस्था आहेत जो गोरगरीब जनतेसाठी बनवल्या जातात, पण त्यांच्यापर्यंत त्या पोचत नाही आहेत. हा एक माझा संदेश असा आहे की तुम्हाला जे काही माहिती आहे, जे काही ते शेअर करा, दान करा. तुमच्यापासून आलेला छोटासा पैसा आहे, त्यातला 50 पैसे दुसऱ्यांना दान करा. दान केल्याने उलटं उत्पन्न वाढतं. म्हणते ना, दान केल्याने लय दानशूर होत नाही आहे, दानशूरातला भाग नाही आहे. मित्रांनो, आपण ह्या पृथ्वी तलावावर जन्मलो, आपण ह्या पृथ्वी तलावाच्या भारतातील देणं लागतो कोणाचं ना कोणाचं तरी. आज आलाय, उद्या जाणारच आहे आपण. फक्त चांगलं काम करत जावा, एवढंच माझा सांगण्याचं एक तात्पर्य आहे. फक्त हा व्हिडिओ जास्तीत जास्त गोरगरीब जनतेला पाठवा, माझी एवढी कळकळीची विनंती आहे. धन्यवाद. थँक्यू.